साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला न्याय होईल अशी कोणतीही बाब आता मुख्यमंत्री म्हणून माझी कामे तोंड येण्यावर देशभरात एकच नाव काय प्रूफच नाही. आता हिरण जातो शेट हिरण पोचलेला माणूस आहे. 3 जण नोटीस देऊन ह्याला खाली करू दगड केली 3 वेळा माझ्या पाय लागला दगड. ड्रोनवाला पळाला माझा मित्र, तो पळून गेला. ह्याला लागला पायाला पण एक टप्पा लागला. त्याला ऐकलं नाही पण गद्दाराची घाण मारली बरोबर झाली. गद्दारांच्या इथं हो
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आज आपण या ठिकाणी आपले ईशान्य मुंबईचे निर्वाचित खासदार सन्माननीय संजय भाऊ पाटील यांना प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी मेहनत केली, सर्वांनी निवडून दिलं, त्याबद्दल आपण आज या ठिकाणी विजयोत्सव साजरा केला. सर्वांनी चांगला उत्साह या ठिकाणी दाखवला. असाच उत्साह आपल्याला येणाऱ्या विधानसभेत दाखवायचा आहे. आताच आपल्याला बारीक साहेबांनी काही यादीप्रमाणे विश्लेषण दिलंय, मतदान दिलंय, त्याप्रमाणे एवढं मतदान कोटेच्याला व्हायला नको पाहिजे होतं, पण झालं. पुढच्या टायमाला त्याला समूळ आपल्याला नष्ट करायचं आहे. समोर कोणी असू दे, शिंदे असू दे, कोणी असू दे, शिंदे मिंदेचं दुकान बंद होणार आहे. त्यासाठी बघा 184 यादीला 153 मतं कोटेच्याला पडलीत आणि आपल्याला 268 पडलेत. 185 यादीला 217 कोटेच्या आहे आणि 185ला आपल्याला 233 आहे. 186ला 149 आपल्याला 249 आहे आणि 187ला 266 आणि 382 आपल्याला आहेत. त्याला 785 आपल्याला 1132 आहेत. तरी पण हे 785 आपल्याला अजून कसे वळून घेता येतील तसं आपल्याला करावं लागेल. आणि जास्तीत जास्त मतदान आणि जास्तीत जास्त मतदार नोंदणी. आता येणाऱ्या विधानसभेत आता नोंदणी चालू होईल. माडिक साहेब म्हणून आपल्याला फॉर्म मिळतील, सगळे वरिष्ठांकडून मिळतील, मार्गदर्शन मिळेल. आपल्याला या ठिकाणी नवतरुण आणि जे राहिलेत लोक, अजून शिफ्टिंगची लोक भरपूर राहिलेले आहेत, त्यांचं नवीन मतदान आपल्याला इथं घ्यावं लागेल. त्यांचं जुन्या ठिकाणचं नाव कॅन्सल करावं लागेल. ही सगळी मेहनत करायला लागेल. आपण नुसते कागदावर आहोत, आपल्याला महिन्याला उतरावं लागेल. तरच आपल्याला पुढचं अजून मतदान 2000-2500 मतदान झालं पाहिजे आमची अपेक्षा होती साहेब. पण तरी पण आपण 1132 झालेलं आहे. तरी आम्ही तर मनाने नाराज आहे. एवढं वतीन पण नाही, आपल्याला 785 ऍड करायचं. जवळजवळ आपल्याला 2000 मतदान झालं पाहिजे, 2 ते 2.5. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आणि या ठिकाणी आपण सगळे जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या शाखेच्या वतीने, आमदार सुनील भाऊ राऊत साहेबांच्या वतीने, खासदार संजय दिना पाटील यांच्या वतीने सर्वांचं जाहीर स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि पवार साहेब त्यांना पवार साहेब 2 मिनिटं थांबवा जरा, थांबवा जरा. हे जे वर्ष आहे ते निवडणुकांचं वर्ष आहे. हो थांबवा जरा. हे वर्ष आहे निवडणुकांचं वर्ष आहे. त्यापैकी एक निवडणूक, एक बाजी आपण चांगल्या प्रकारे मारली. आपण सर्वांनी मिळून आपण एवढं सुंदर काम केलं. आज भाऊ असेल, तुमची पाय पडली असती, भाऊ पुढे येतील, त्यावेळेस आपण ते सगळं त्यांच्या कानावर झाली आहे. परत दुसरी गोष्ट अशी आहे की लोकसभा तर झाली, आपण जिंकली. समोर त्याला आपण चितपत केलं, समोर ज्यांचं सगळं बंद होईल ते हरकत नाही. झालं, ठीक आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की येणाऱ्या 26 तारखेला 26 जूनला शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ या 2 निवडणुका लागेल. येणाऱ्या 26 तारखेला 26 जूनला शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ. शिक्षक मतदारसंघाची यादी मी ह्याला दिली आहे, जास्त नाही, 500 रुपये. त्यांचे आपल्याला मोबाईल नंबर पाहिजे. पदवीधर मतदारसंघाची आपली ह्या भागातून नोंदणी केलेली आहे. 46 लोक आहेत, त्यांचे मोबाईल नंबर आपल्याकडे आहेत. सर्वांना कॉन्टॅक्ट करून आपल्याला मीटिंग लावला. मीटिंग लावा, सगळ्यांना बोलवून आपल्याला मीटिंग लावावं लागेल आणि त्यांची न्यायाची व्यवस्था त्यांना विक्रोळीलाच घेऊन जायचं. विक्रोळीला ती महानगरपालिकेची आहे ना शाळा, त्या शाळेमध्ये मतदान असेल. सकाळी 8 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी मतदान चालू केलेलं आहे. परत अजून त्याचे वाढवायचे त्यांचं चाललेलं आहे. पण अशा प्रकारे त्यांना आपल्याला न्यायाची व्यवस्था आपण करणार आहोत आणि त्यांना फक्त इथे बोलवायचं, त्याला गाडीत भरायचं आणि त्याला घेऊन जायचं. एवढं मात्र काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला करायचं आहे. 26 तारखेला 26 जूनला एवढं मात्र आपल्याला काम करता आहे. ही बाजी मारली त्याची ती बाजी मारायची आहे. त्यानंतर आपल्याला विधानसभेतून घ्यायची. भाऊ आपले उमेदवार आहेत, त्याच्याबद्दल काही जमत नाही आणि
त्यामध्ये ह्याच्यापेक्षा भाऊ ज्यावेळेस उभे राहतील, आता साहेब बोलले की एवढं मतदान नाही पडलं म्हणजे करत नाही म्हणलं, कोण त्याला ओळखतो मला सांगा? मी कुठे त्याला कोण ओळखतो? हा कुठचा माणूस आहे, काय राहतो कुठे, कुठचं गाव आहे, कुठचं शिव आहे, कोणालाच काय माहित नाही. परंतु त्याला आणून उभं केला. त्याला मुलुंडला वोटिंग जास्त पडलं. बीजेपी दरवेळेला काय करते की लोकांना वेटीस धरते. म्हणजे आम्ही काय वेडे होत काय? आम्ही महाराष्ट्रामध्ये आणून तुम्ही तुमचे कुठेतरी नेते आणून इथे उभे करणार आणि आम्ही त्यांना निवडून देणार का? हे असं नाही चालणार. याच्यापुढे तर अजिबातच चालून द्यायचं नाही. आपण हे सर्वांनी मात्र लक्षात ठेवायचं. कारण का माहिती आहे, आम्हाला आमचा स्थानिक माणूस पाहिजे, स्थानिक नेता पाहिजे, आमच्यामध्ये राहणारा माणूस पाहिजे, आमच्यामध्ये मिसळणारा माणूस पाहिजे, असं आम्हाला आमचा नेता पाहिजे. आमच्या पक्षाचा तर आहे, पक्षातर्फे तर आपल्याला देणारच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु सुनील भाऊ आला असतील त्यावेळेस हेच मतदान आपल्याला अजून जास्त पाहायला मिळतं. कारण भाऊने इकडे एवढं काम केलेलं आहे हे सर्व लोकांना सगळ्यांना माहिती आहे. हा, आणि त्यानं आजपर्यंत मला सांगा, ही जर वास्तू असली तर आज आपल्या एवढा दिवस आपण गेला असता रस्त्यावर आपण करू शकतो? नाही करू शकतो. ही जी वस्तू आहे ती हक्काची वस्तू आहे. ठीक आहे, हळूहळू पुढचे इलेक्शन झालं की पुढे पण आपण एक सभामंडप टाकू, मागे पण हळूहळू टाकू. आपल्याला हवी जेवढी मोठी जागा होईल तेवढी तर स्थळ काढूया आणि आपण तुमच्या कामाला लावूया. त्यानंतर येईल महापालिका येईल, त्यावेळेस महापालिका सुद्धा आपल्याला मोठ्या फरकाने, चांगल्या फरकाने जिंकायचे. या मुंबईमध्ये ह्या लोकांची दादागिरी नाही पाहिजे. कारण ह्या लोकांनी जातीय तेढ निर्माण करायचं. त्यांनी जातीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न केलाय. आज आपण सगळे गुन्हा करून त्यांना जातो की नाही? हा, याच्यामध्ये कोणाचं मी अमुक आहे तमुक आहे, आपण कधी बोललो नाही, कधी बोलणार सुद्धा नाही. कारण आपण जातभात नाही, आपल्याला सगळे पाहिजे, सगळे आपले सारखे आहेत. आणि त्यामुळे आपण सर्वांनी मिळून एक मस्त लढा उभारूया आणि आपल्या आमदारकी आणि आपली नगरसेवक या ठिकाणचा आपला हक्काचा निवडून आणूया. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि तिथे सांगतो. धन्यवाद.